या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला, या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला. नवरा काय एवढा वेळ झोपलाय काय कळानच. जाऊ दे कटाळला असेल कामाने. आयो 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 11 वाजले तरी अजून उठायचा पत्त्या नाही. कसला झोपलाय बाबा काय माहिती. ह्या हऱ्याच्या नादी लागून आहे ना सगळा रातभर पत्त्या खेळत बसतोय आणि सकाळचा उशिरा उठतोय. मला एवढं झाडून घेऊ दे त्याच्याकडे बघतीस का उठाना ते. पटापटापटा घेऊन त्याच्याकडे बघते. आयो ओ उठा की किती वाजले. ऊन पर बुडावाला की तुमच्या कामाला जायचंय की नाही तुम्हाला. अरे दुखत रे शांते. 11 वाजले तरी उठायचं काय ना नाही. आता हे असं ऐकणार नाही. किरसुनी घेऊनच जाते. मला उठायचं काय ना अजून बघतेच कसं उठत नाही. हे असं नाही उठणं. आयो किती वाजले. आयो शांते 11 वाजले कामाला जायचंय की नाही. अगं पोट दुखतंय रे. अयो पोट दुखतंय तुमच्या. का हो काय माहित काय शेण दुखतंय काय माहिती. मला वाटलं तुम्ही रातभर हरव्या संग पत्ते घेऊनच इथं झोपलाय. नाही ग त्याची माझी गाताच पडलीच नाही आणि रात्री पण झोपच लागणार. लय पोट दुखतंय. पण मला सांगायचं ना तुम्ही. काय तू झोपली होती त्यामुळे मी सांगितलं नाही. तुम्ही आंघोळ करा. हा. मी कुणाची तरी गाडी घेऊन येते आपण दवाखान्यात जाऊ. चालते चालते. उरका पटक दिशेने चला. मला उतावी याय नाही. उठा उठा आता तसंच हवं. आयो देवा रे देवा कशाने दुखायला लागलं काय माहिती पोट. लगा मोटर चालू केले तो अजून काय पाणी एवढं आलं नाही पण बघू भरलच की. ए पोरे ए काप काय भानगड. अहो काय नाही ह्यांच्या पोटात असलंय दुखतंय ती दवाखान्यात चालली. का बरं कस काय दुखतंय पोटात. काय झालं 8 दिवस झालं. चाललंय काय काय माहिती आता 8 दिवस झालं पोटात दुखतंय. दवाखान्यात चांगले नाही त्याला. बारामतीत लई दवाखाने झालेत आता. हा काय झालं आमच्या इथे एका माणसाच्या पोटात दुखत होतं त्याचं शेवटी ऑपरेशन करावं लागले. होय हो झाकी बारामतीत मग दवाखाना हाय पाय आहेत आता. कसला दवाखाना का ते मेडिकल कॉलेज एक नंबर दवाखाना आहे. बर बर तिथंच जाते आता. दुखतंय नेमकं कुठं हिथं दुखतंय पोटात आता हिथंच दुखतंय बिंबीच्या. आयला ती बघ गडे तडाक्याने ती पटकेनी बघ लय दवाखाना बाहेर का हाय पाय दवाखाने झालेत आता. बर जाऊ का मी मला उशीर झाला दवाखान्यात. उगा तुला हा टाकलेला का जा आपला दवाखान्यात नी चांगल्या. का ह्यो नाऱ्याने त्याचा ते मेहुणा दिलाय का आता माझ्या संग तासाने चितू खेप घेऊन गेला. म्हणजे बाबा लगीन डिन चंगडी चंग भाकरी कशीभर दूध 12 अंडी. गबस म्हणले ना शांत बसायचे काम करायचं नाही तर निघभर तुतार पुढे. मला करमतच नाही असं केल्याशिवाय. करमत नाही मग ओरडू नको की. तुला असं करू का. मग तुला सवय आहे ना नुसता तसा करत बस. पाठी उचलून दिसतो येड्यावानीला काय करतय. उठणं बिला का कसली सवय घेऊन आलाय मुंबई वरनं. धर आणि व्यवस्थित ये खेळ करशील काहीतरी. ए थोडं लाका लवकर ये केला का निवळ येडायला काही नाऱ्या कुठं टाकून. काय करतोय रे. अरे कर काय नाही इटा भरतोय रे. हे कोण आहे. त्यो नाऱ्याचा मेवना नाही होय. अरे ह्याला काय झालंय रे. त्याला लाखवा भरलाय बाबा काय करतो. अरे ते जबेच्या पोटातलं दुखतंय का तिला इवळतंय. या जबेच्या पोटात दुखतंय. हो खातला का बारागल्यावानी ती काय निवळ येडे. अरे त्याच्या बायकोला का तुला बोलवायला लावलंय मला. होय हो अल्ला का अवघड झालंय. बर चल चल आपण जाऊ लवकर. तू तसाच करत बस की हात वर. असंच तसंच हालायचंच नाही सेम तसं करत बस. चल तू अरे अयो अरे पोट दुखतंय रे रे. कणतोय काय तसं काय कणूनच दुखतंय रे दुखतंय. अयो लाख पोट केवढं झालंय रे जबिया. काय खाल्लेलं रात्री तुझ्या बापाने खाल्लेल्या का हाड भाकरी होय. ओठण बस हाड भाकरी. अरे
दिवसाचा आहार झाला त्या बेटी येडाय काय अरे पोट दुखत तर तुम्हाला मारतोय ना का अरे लका, हे काय झालंय लका या पोटाचं लका खेळ? केवढं पोट झालं रात्री दुखते रसा रात्रीला पण नव्हता एखादा करायचा येड आहे काय रे ही अरे त्या दुखण्याच्या नादात फोन बी करायला येईना आणि काहीच बोलाय बी येईना शांता वहिनी कुठं आहेत ते आज आतमध्ये कांते काम करत असेल मला वाटतं होईल बरं का नाही मी बी पहिलं मला आयुर्वेदिक औषध ही ती सगळं माहिती बाय असं करतो का एक हातुडीन छेनी घेऊन ये होय कशाला अरे ते काय होतं माहिती का तुला सांगतो आता तुला जास्त खाल्लंय त्यामुळे काय भाकरी इकडं तिकडं सारलेल्या आहेत म्हणजे जटार सोडून दुसरीकडे प्रवेश केलेला आहे ते जाग्या आणतो फक्त हे जा की नको बाबा काही करू माझा विश्वास नाही का रे विश्वास नाही का विश्वास नाही दोस्त आहे का नाही तुझा मी दोस्त आहे का नाही दवाखान्यात गेल्यावर किती पैसे जाते हा हायला एवढंच पोरग गाड्या चल बस मारीन पाय दाबून धर थोडं राहिलंय बरं का अरे थांब रे आलं 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 ओटून बस राहिलं का सांग राहिलं हा नाही थोडं राहिलं एक बाजू राहिली बाबा तसं काय वाटलं तरी बोलव अजून एकदा नीट करतो हातोडून छेनी घे आपलं हातेरे घे काय कालवा चाललाय हो शांती अरे आताच माझा बाग काढून गेलाय का पोट दुखते म्हणून गाडी येते की पण अहो जायचंय ना दवाखान्यात आता हा आली गाडी हा येते गाडी बर तुम्हाला कवा उरकाय लावले तुम्ही अजून उरकलं नाही जा रे माझं उरकायचं काय राहिले बाबा मग बसा तोपर्यंत थोडं काम राहिलेलं मी उरकून घेते चालतंय गाडी बोलावली का हा बोलावली गाडी बाया झालं का नाही बघ बरं पोटने अरे तुला सांगतो आपल्या का नाही किक सर्व्हिस असते आपल्याकडे अरे अशी कुठं पोट निघते करते तिला आज काय उग झालं तर उगा आपलं काय होत नाही बघ तुला सांगतो त्याचं पोट झालं असं आणि ती भाकऱ्या इकडे तिकडे तिची टाकलेल्या असतात आताड्याला ते निघत नाही तुला सांगतो ते माझ्याकडे अरे लय लोक नीट केले आता तू पोटच फडतोय चरबी सगळंच बाहेर ती हातोडीने ही कोणाची आणलेली हातोड्यांची मागून आणली देऊन टाक चल का तुला जे फरक पडला नाही काय लागा नाही आपा अजून फरकच पडला नाही कसलं झालंय का ही पोटन हिन लागा तुझं लागा हे दुखतंय रे तुझी बायको कुठे गेली रे की घरात हाक मार बघ तिला मी सांगते काय झालं काय पोरे कसलं झालंय का पोट आता काय करायचं सकाळी दवाखान्यात आणलंय नेलता का दवाखान्यात बारामतीहून आणलंय इकडे कसला दवाखाना आहे फलटण मध्ये लागा तुमच्या भारी पैकी दवाखाना आहे तिला का नाही नेलं आता काय आता सारखं दवाखान्यात कुठं नेता तुला एक सांग का मी या तिकडे काटवनात का नाही एक डाळ देणारा माणूस आहे याला जर डाळ बीळ दिला ना खळखळाच मोकळाच होईल बाबा यो पोट वसर फार वसरेल पोटला का कसलं झालंय का पोटला का आता तुम्हाला बरं लागा आणि पाणी गोड लागतं का घरात सगळं तिकडच लक्ष आहे काय कर काय का जेवला बेवलाच का रात्री काय खाल्लंय भाकरी 8 आल्या का काय का 8 भाकरी काय जनावर बिनवर आहेत का त्याच्यामुळेच का याच्या पोटातलं राहणार का तो काय का असं नसतं का मी सांगतो तिथं जा त्या काटवनात ते बसलेला आहे त्याच्याकडून दे औषध त्याला कोठाच मोकळा होऊन जाईल 100% अगदी खळखळाच मोकळा होईल तो कसं करते बघ जाते आता 4 वाजता परत गाडी बोलावती 4 वाजता गाडी बोलव ह्याला नी दवाखान्यात काय पण कर पण पहिलं ह्याला त्या डाळावाल्याकडे निघडे कुणाला तरी बोलवून त्या हरायला बोलायला तुम्ही परदेशीने गाडी घेते बोलून आणि हरायला त्या काटवनात जा काटवनात आहे तो बसलाय माणूस बरोबर चालते जा जाण्या झाला का जा मग जायच्या वेळेस मला फोन कर ना तर मला सांग बरोबर हो हा जा झोपा तोपर्यंत गाडी येईपर्यंत सकाळी गाडी बोलावली काय केली आता सकाळी येऊन परत आता बोलवायची म्हणलं ती येईल का लगेच लय त्रास होतोय हा जाऊ झोपा आयो देवा चांगलं मोकळं होतंय बरं अरे पोट दुखतंय कुठं कना चालू
असं झालं आपण जायचं निघून कुठं तवर तेवढा हळदी येणारा जायचा कातारा पडला पोट दुखतंय ह्याचं याला डाळ आणलंय शांत वहिनी लावलंय काताड्या काय झालंय काय अरे पोट दुखते अरे पोट दुखतंय 8 दिवस झाले की पण बरा नाही झाला तो अजून. फरकच पडला नाही मग आता कुठे चालवलाय डहा द्यायला लावलंय तुमच्या बरं आम्हाला तिकडे डहा देणाऱ्याकडं अरे तिला का 3 गावं ओलडून माणूस बसतो का ती काय जवळ आहे का डाळ घ्यायला मी काय म्हणतोय उचला रे दोघं उचला त्याला काय करतो उचला लटकवा. अरे ह्याचा विषय फाशी देतोय तुला कधी व्हायचं पोट बरं तुझं पोट बरं. येडे काय रे अयो एखादी गाडी करावं लागेल ना का असं जमतं का तर चला घेऊन त्याला चला माझ्या माग नको नको तो एक आपला जोडीदार झालाय जब्या लय काय इवळू नको आता जायचंय आपल्याला मग काय बर मी आलो चावी घेऊन हा थांबा इथंच अरे लगेच आलो कोण आहे घरात हाय की हो हा ती शांता वहिनीने गाडीची चावी सांगितली 1 तासभर लागायची गाडी बर दी बर तेवढी नाही ना ते मोठी गाडी हा ती जब्याला थोडं काय झालंय पोटाचा प्रॉब्लेम झालाय आलो लगेच हा तासातच खाली बसला वे लगेच बस पाटकीने गाडी चल 22 लाखा लगेच पोट धरतय चल त्याला बसवा रे नीट पलीकड सरकी जाब्या ज्या कणू नको बर का लय मारीन मी अरे दुखतय म्हणजे काय उपकार आहे तू याला का तुझी बायको राहीन ना आम्ही दवाखान्यात न्यायला मोकळे त्या बाबाकडे चल नका रे त्याचं पोट दुखतंय हे उतरा चला आलं हे घ्या काताना खाली आता इथनं तुला सांगतो 1-2 एकर तरी आपल्याला चालत जावं लागेल नाही नाही चला 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 घ्या 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 लवकर घ्या कुठल्या काठवानात बसलाय बाबा काय माहिती अरे चल का जाब्या हे वाढलांनी जी कला दिली का ना आपल्याला त्याच्यामुळे जनतेचं मात्र कल्याण होतंय बरं का कारण कसं माहितीये का बरेच दिवस आपण औषध देतोय का नाही त्याच्यामुळं गिराईक फार आपल्याकडे वाढले आणि त्यामुळं आपल्याला औषध जास्त बनावं लागतं पण आज काय भानगड आहे काय कळलं नाही एक बी गिराईक नाही आजचा दिवस असतो आजचा वार असतो सगळ्यांना माहिती आहे काय गिरायक आलं अलीकडे बस किती तर हो दमन 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 घेतलो नका बरं भाऊ ते तुमचं कळलं आम्हाला हा की तुमच्याकडे औषध आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे ना आपण औषध देत होती चांगल्या चांगल्या दवाखान्यात न्यायला कातड्याचं कसलंच जिराणा बघा खाल्लेलं जिरा सगळा डायजेशनचा फॉल्ट होऊन बसलाय नाही तुम्ही काय काळजी करू नका बरं का हा एकदम गॅरंटेड औषध 2 तासात गडी मोकळा होणार तर होय बरं द्या द्या येतो की पण महत्वाची गोष्ट कसं माहितीये का नुसतं औषध घ्यायचं आणि तुम्ही खायचा त्याची काय पत्ती असते ती काय माहिती असते ते जर कमी जास्त झालं तर कमी जास्त झालं व्हायचं ना प्रॉब्लेम तुम्हाला परत अरे सांगत्यानला का चाललंय की त्यांचं कातड्या खाताने लाकाला चाला चाला चाकलं दमदार शिक हे बघा ह्या गोळ्या आहेत बघा गोळ्या बर बर आयुर्वेदिक गोळ्या आहेत त्या ही गोळी खायची ही गोळी खाल्ली का नाही एक 2-4 जुलाब होत्याल 7-8 उलट्या होत्याल्या बर बर जर पोटात काय असेल का नाही झटक्यात पडणार व म्हणजे गडीच मोकळा अक्का मला मोकळा म्हणजे गॅरंटेडच बरं कधी द्यायचं कधी ना गोळी हिथं बी दिली असते व पण ही गोळी हिथं दिली का नाही तर हिथं राडा करते ती ही गोळी घरी गेल्याबरोबर द्यायची बर आणि दिल्यानंतर तोंडाला थोडंसं पाणी सुटेल लाळ येईल एक 5-6 जुलाब होतील 2-3 उलट्या होत्याल आणि ही गोळी देऊन 1-2 तास झालं का नाही
पुन्हा का ही दुसरी गोळी द्यायची, कळालं ना? नाहीतर तुम्ही काय करचाल, ही गोळी हे गोळीच्या टायमिंग मध्ये बदल करचाल, त्यांना छडी काढा यायची नाही. काय सांगताय? छडी काढायचं कळायचं नाही? हा, गोळ्यामध्ये अंतर झालं, छडी काढायचं कळायचं नाही. जब्या ती करकोटा बिरकोटा लावला का बघ? मोकळं सगळं. बर मोकळा ना? द्या बांधून. बर. अहो, गडी काय करून जाग्यावर आणला पाहिजे राव, एवढा कामाचा गडी पण नेमा राहिला नाही. 2 तासातच गडी जाग्या येईल. नाही बरं झालं. अहो, गड्याचं काय घेऊन बसला, बाया सुद्धा जाग्या येते त्या. अहो, ते आप्पा आहे का नाही, आप्पाने तुमचा पत्ता दिला. घ्या, देवाचं नाव घ्या. हो गेल्याबरोबर त्यांना गोळी नाही द्या. देतो की देतो. हो हा. बरं, पैसे किती द्यायचं? घ्या, 200 रुपये घ्या. 200 रुपये द्यायचं रे. अरे जब्याला का पैशाचं? पैसे नाही आणले. दिल्यात शांता वहिनी. पैसे झालं हा, काय? घ्या. बॉडीगार्ड आणल्यात, काय सांगायचंय त्याला सांभाळायसाठी. आणल्यात का? गडीच थांबा ना, कसला आणि मोकळाच व्हायना. त्यांच्या उलट्यान दुलाब झालं का नाही, हा. जरा कोंबडीचं वरचं पाणी द्या. आळणी आळणी हा. भाता बरं देऊ का? हा? भाता बरं. नाही नुसतं पाणी पिया द्यावं. बरं बरं चालतंय. चला घ्या काताडा. येतो बाबा. हो हो हो, या दमानी नाही गाड्याला. चला पोरांनो पाटकीनी. आता गोळ्या बिळ्या सगळं मिळलंय. आता काळजी करू नको जाब्या, तुझं पोट जाग्यावरच येत असतं. चल गाडीत घेऊ बसून पाटकीनी, आपल्याला गाडी बी द्यायची ना. घ्या बसून पाटकीने, त्याला धरा रे, गळाटा झालाय व्हायचा. बसू का? बस 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 टाक. तू पडेल जागा. बसला का? हा, बस चल लवकर बाबा आता. अरे लवकर लवकर दवाखान्यात चल लवकर, मला लय त्रास होतोय. ए जाब्या, तुला का करू नको बरं का. आता गोळ्या दिल्यात ना, थांब की अर्धा 1 तास, घरी गेलं की देतो तुला. लवकर दिली बाबा. अरे लवकर त्याचं नरड दा बरं कुण्या तर येड आहे काय. थांब म्हणतोय ना तुला. दाबला हरणार अरे इतकं दाबतोय, मारून टाकतो काय त्याला. श्वास घ्यायला जागा ठेव की थोडीफार. अरे थांबव रे, मला काय सुचणार रे. जब्याला का तू कला करू नको. मी उरीत आहे की नाही बरं का. थांब, तुला आता बघतो. तुला काय रे सारखंच होतंय जाब्या. तुला घेऊ का पाया खाली. एक जण पुढे यार, मला माग बसू द्या. तू बस गाडी चालवायला. बस सरक तिकडं सरक. केला का वाट 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 बस लावलंय. गाडी. काय झालंय रे तुला? एवढं काय झालं, मरायला लागलाय वय रे. लय दुखतंय, खाताने कळलं नाही. 8-8 9-9 10-10 भाकरी खातय. थांब, तुला ती घरी गेल्यावर गोळी देतो एक. ए ती बिसलरी घे. जर पाणी हऱ्या. खा खा खा, पेवून टाक सगळं. अरे हरे तुझे काय केलं? हा, अरे ती गोळी घरी गेलो चारायची होती. खाऊ दे, काय बरंच व्हाय ना त्याचं म्हणल्यावर काय आहे या. गाडीला धागायचं नाही. नाही नाही, गाडीत धागायला लगेच 5 मिनिटात धागायचं म्हणलं. गाडी थाकची नव्हे. नाही नाही नाही. दाबून धर. चल कर गाडी चालू, घरची हवी. वाटतंय ना बरं आता. चल आता पुढं. अरे 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 हे हा गाय आले, खायला दम नाही, हा गाय दम नाही. थांब की वाईट. थांब म्हणतोय ना जबे. गाडी थांबे वय. ए, थांबे. ए थांबव रे, थांबव थांबव. ये पटकेने खाली. अयो जबे हे काय. अयो, यो चली थागलं रे. ही सगळं शिकण हिन भरावलंय वर. तुला म्हणलं मला कळलं. हा तिकडं फळ. लाका गाडी दुसऱ्याची भरावली वर. हे पोरांनो चला रे, त्याला ताणून धुरवायचं. हे जायला चला पटकेने. कुठं गेला? अयो इथं. अय जबे कुठे गेला पोरांनो? हे तुला ताता. ए जाब्या थांब की अरे. तुला का नाही. अयो ए जाब्या रे. या कर रे. लय बेकार घडलेला का. नाकातनं 2-4 दिवस तर रे तुला सांगतो, नाकातली केसच जळली. मला तर जेवणच जाणार नाही 2-4 दिवस. खाऊ कसं त्याचं तोंड समोर येते. त्याने लाका सगळी गाडी भरावली का असं का. त्याला ती जुलाब थांबायची एवढी गोळी राहिलेली ती रे, ती टाकायची राहिली.
मारल बाबा आम्हाला. अरे पण तिला का सगळ्या गावात राडा करत सुटल का ती जर नाही झालं तर हाणलं बिणलं तर पोलीस काय करू नको तिथं. ए इकडे येतय रे चला बेकार लागले. आला का अयो ए कोण आहे? आपा थांबा झालं दोन ए, मिनिटं थांबा. सगळा ते राडा करून टाकलाय. थांबा थांबा झालं. कुराट, कुराट, कुराट. अरे हा, काय ना कुराट ठेवलं बे रे? हा? सगळ्या माझ्या संडासाचा राडा करून टाकला यायला. ओ भाऊ कसली गोळी दिली तुम्ही माझ्या नवऱ्याला? जुलाबच बंद नाही तर अहो ते पोटात काय खराबी असेल का नाही ती बाहेर काढायची गोळी अहो दिली आहे. फोक चालल्या जाक्या रानात घाण करून टाकली नुसती. रानात घाण करून टाकली. आपण मी त्यांना सांगितलं ना गोळी व्यवस्थित खायची ते गोळी कशी खायची हे बी सांगितलं होतं. त्यांची गोळी खाण्यात काहीतरी प्रॉब्लेम अहो पाय ठेवायला जागा नाही राव. नाही कसं होतं माहिती आहे का गोळी खाण्याची बी पद्धत असते ना. जी गोळी दिली का नाही ती टायमिंगला खाल्ली व्यवस्थित खाल्ली त्याच्यावर पाणी पिलं म्हणजे व्यवस्थित त्याचं हे होतं. 100% त्यांच्याकडनं औषध घेण्यात काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. अहो औषध घेण्यात कसली ती अवस्था चालली बेकार. घरातलं काम बघायचं का ते नवऱ्याचं बघायचं? नाही कसं आहे माहिती आहे का माझ्या वडिलांनी जी कला शिकवली का ना मला आतापर्यंत एकाही पेशंटला असं कधी झालं नाही. मला असं वाटतंय मग माझ्याच नवऱ्याला का म्हणा हे झालंय? मला असं वाटतंय त्याच्याबरोबर तू दाढीवाला आणता का नाही दाढीवाला अरे कोण होता काय माहिती पण त्यानं बराबर खेळ केला असेल बघा. तो हाय उलट पालट करायला एक नंबर बाबा. ना हऱ्यानंच हरामखोरपणा केला असेल असं मला वाटतंय. बरं त्यानं ती जुलाब बंद व्हायची नंतर दुसरी गोळी दिली ती घेतली नाही का 2 तासांनी? ती गोळी काय दाखवलीच नाही. येतानाच रस्त्याने फोक चालू झाले ती. अरे देवा मग तुम्ही एक काम करा दवाखान्यात जाऊ नका पण मेडिकल मधनं ORS पाकिट घ्या म्हणजे जरा तरतरी नाहीतर कोंबडीचा रस्सा पाजा की त्याला पाजा रस्सा म्हणजे अजून फोक लागू द्या. अहो कोंबडीचा वरचा रस्सा असतो ना आणि पाणी ती पाजा मग त्यानं राहील. अहो पाणी पण पचा ना. पाणी बी पचा नका. मग एक काम करता का तुम्ही त्यांना माझ्याकडे परत घेऊन येता का? बरं चालतंय येते तुमच्याकडे घेऊन मग मी. चालतंय जावा. मी ती का औषध आणायला चाललोय आता. नवीन औषध करावं लागेल ना नवीन गिरायकाला. बरं चालतंय पण ती बघा राहुल नुसता राडा झाला आमच्या घरादारात नुसता. मग त्यापेक्षा एक काम करता का लाल की लंगोट घालता का त्यांना? आता तेवढंच राहिलंय करायचं. नाही मोठमोठे ट्रेन असतात का नाही लालगा फडका दाखवला की थांबते त्या लंगोट घातल्या ती बी थांबल की जावा. नाही आता तेवढंच करते बघा. हे चंबडे अगं ती मेंढर कुठं आणली तू? पप्पांनी आणलं बारामतीवरनं. अशय वय बारामतीवरनं नाही लोणंदवरनं आणल्यात. हे बाजूला मला जा. अरे अयो काव शांता वहिनी तू काय भानगड केली माझ्या नवऱ्याला? काय केलंय तेव्हा आता तू उलट्या पालट्या दिल्या ना? नाही राव मी कशाला देतोय शांता वहिनी? मग काय केलं? तुला बंद आहेत का? तुला पण नाहीत लका तू चांगला म्हणून तुला दवाखान्यात घेऊन जा म्हणलं तर तू परांचं वाटोच करून ठेवलं. दवाखान्यात नव्हतं नेलं तुमच्या सांगण्यावरूनच त्या भाऊंकडे नेलं आणि त्यांनी गोळी दिली ना त्याला. आताच त्या भाऊंकडून जाऊन आली मी. मग असं करा शांता वहिनी त्याला हगीज लावा. नाही तू चला आणायला हगीज मला. नाही आमचं काय संबंध तुम्ही तिकडे लग्न करताना एकामेकाचं तुम्ही ते तुमचं तुम्ही लावा. अरे आपण उलटा पालटा कशाला तू गोळ्या दिल्या? अहो मी नाही दिलं एकतर ते पोरं 2 आली म्हणून मी कसं तर त्याच्यावर गेलतो शांता वहिनी. घरातलं काम करू का ती पाणी मारून नको झालं मला डोकं उठलंय माहितीये का माझं. नाही ते काय बी हो द्या पण हो का मी न्यायचं काम केलं त्याला गोळ्या दिल्या लिहून ती एखाद्या चांगल्या दवाखान्यात ती करा. तू परत माझ्या नवऱ्याच्या नादी लागू नको. आम्ही कुठं काय केलंय तुम्ही दिलाय लावून नवरा माझ्याकडे ती 2 पोरं कुण्या घेऊन लावलेली. पण तू अजिबात नादी लागू नको ना उगाच लय भांडणं होतील तुला. मी काय कशाची आली भांडण काय तवा मला रोज मला माझ्यावर कामाने माहितीये का ती गोमूत काढून. पण ती अहो नवरा म्हणजे सगळं देव वाचत्यात नवऱ्याचे पती देव गु काढू का तुमचा गु काढू का? काढा की एवढं तेवढं काय फरक पडतोय? नाही तुझ्यासारखा बारकं बाळ असल्यावर नाही का हो काढत कोण? आता हे काय बारीक आहे व्हय? काढायचं मोठ्या मनाने काढलं पाहिजे. अरे तू चांगला सांगतोय खरंच आहे बाबा तुझं. पण मी तुला एकच सांगाय आली बघ तू आहे ना माझ्या नवऱ्याच्या अजिबात नादी लागू नको. त्याला पत्त्या बित्त्या खेळायला अजिबात याड लावू नको. वाटोळ झालंय सगळं आमचं. वाटोळ म्हणजे काय आम्ही वाटोळ केलंय वय? अहो काय बोलताय शांता वहिनी असं असतं वय? अरे उलट्या पालट्या गोळ्या देतो काय व्हायला का माणसाचं? नाही त्यावेळेस त्यांनी 10 12 भाकरी खातय तवा थोडा आवर घाला की खायला काय. अरे खायचं जाऊ दे तू पत्त्या खेळाय नव्हतोय कुठं चोऱ्या माऱ्या. आता हितापासून एवढी बोकडं एक म्हणजे झालं. अहो हे बोकडं हे चिवडीची तर तिच्या आईने आणलेली आणि मला बी एक जत्र लागायचंय म्हणून मी त्यामुळे बसलाय तू. पोरं हितनं उठू नको.
ए चंबडे बोलव की तुझ्या आईला ऐकायचंय नाही नाही वय बर हो शांता वहिनी ती बघा एखाद्या चांगल्या दवाखान्यात मी जातो गाड्या नाही बाबा तुझ्या नादी लागणं लय अवघड काम आहे तू बोलून पण द्यायचा नाही एखाद्याला